असं आपण कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्याकडे चाललेलो आहोत. जे स्वतःच एक भूषण आहात त्यांना कोणत्या भूषणाने भूषवावे ते आपल्या कर्तृत्वाने अमोल असे भूषण ठरलेले आहे. ते आदरणीय आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी ब्रिगेडियर विदूर आर नेवरेकर साहेबांना मी विनंती करतो, कृपया आपणही आम्हाला मार्गदर्शन करावं. जय हिंद. आता बरोबर आहे. ओके. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण ज्यांचं स्मरण केलं ते गणराया, शिवाजी महाराज, भारतमाता, सुभाषचंद्र बोस आणि या पावनभूमीत जन्मलेले बापू गेनू यांना स्मरण करून मी आता जे काय 2 शब्द मला सांगितलेले आहेत ते बोलीन. मला पूर्णपणे कल्पना आहे की 2 वाजून 10 मिनिटांनी 2 शब्द म्हणजे फार जास्त आवडणारी गोष्ट नसते, पण जे काय आहेत 2-4 शब्द तेवढेच मी बोलीन. सन्माननीय व्यासपीठ, इथे जमलेले माझे सर्व वीर मित्र आणि त्यांच्या शौर्यापाठी नेहमी खंबीर राहिलेल्या वीरपत्नी, वीरमाता, ज्या आमच्या लाडक्या बहिणी आहेत, राजकारणातल्या नव्हे, आमच्या आयुष्यातल्या. सर्वप्रथम मी तुमचे धन्यवाद मानतो की मला तुम्ही आज एवढा मोठा मान दिलात. आंबेगाव ह्या संघटनेने, सैनिक संघटनेने मला इथे बोलवलं आणि माझा सत्कार केला. तुमचं सगळं काम मी ऐकलं आणि खरोखर त्याच्यासाठी तुम्हाला किती धन्यवाद द्यावेत याला काही सीमा नाही आहे. आज इथे जमलेले माझे जे वीरमित्र आहेत जवळजवळ किती 150 असतील, पण हे फक्त 150 डोकी नाही आहे. ह्या 150 डोक्यांच्या पाठी जवळजवळ प्रत्येकाची अगदी 15 वर्षच जरी पकडली आहे, त्याच्यात 20 वर्ष आहेत, 28 वर्ष आहेत, 32 वर्ष आहेत, पण अगदी 15 वर्ष पकडली तरी 2500 वर्षांचा अनुभव इकडे आहे. आणि 2500 वर्षांचा अनुभव या तालुक्याला आणि या जिल्ह्यालाच नाही पण या जगालाही बरंच काही देऊ शकतो. एवढं लक्षात ठेवा की आमचा जन्म जो आहे ना हा फक्त देण्यासाठी झालाय, घेण्यासाठी नाही. आज मी यांच्यापैकी विचारतो की एक 50,000 ते 1 लाख रुपये पगार मिळेल किंवा 50,000 ते 1 लाख रुपये मिळतील म्हणून आपल्या मुलाला कोणी मृत्यूच्या जबड्यात पाठवेल का? कोणी पाठवणार नाही. पण आम्ही तेवढ्या पगारासाठी मृत्यूच्या जबड्यात गेलोय. कारण काय आहे की आम्ही ते पैशासाठी नाही गेलो. आणि मी तुम्हाला सांगतो, आज जेव्हा भरतीसाठी मुलं जातात किंवा मी एक SSB असेसर आहे, जेव्हा माझ्याकडे ऑफिसर्स लेवलची लोक येतात ज्यांना माहिती असतं बरंचसं काही, त्यांनी बघितलेलंही असतं, त्यांना जेव्हा मी विचारतो की तुम्हाला आर्मीमध्ये पहिला पगार किती मिळणार, तेव्हा 90% लोकांना तो पगार माहिती नसतो. हे तुम्हाला फक्त डिफेन्स फोर्सेसमध्येच दिसेल. मी जेव्हा आर्मी बोलतो तेव्हा नेव्ही, एअरफोर्स सामील करा त्याच्यात, कारण माझी 33 वर्ष त्यात गेल्यामुळे मी फक्त आर्मी माझ्या तोंडात जरा जास्त आहे एवढंच. पण सगळ्यांचा त्याग हा तेवढाच हे आहे. सो आमचा जन्म हा फक्त द्यायला झालाय. बाकी तुम्ही कुठेही जाऊन बघा, आम्हाला ग्रीव्हन्सेस भरपूर आहेत, आम्हाला दुःख भरपूर आहेत की मला हे नाही मिळालं, मला ते नाही मिळालं. पण जेव्हा मला काय मिळालं हे तुम्हाला कळतं तेव्हा त्याच्यातला जो आनंद असतो. आज तुम्हाला माहिती आहे का, रामायणामध्ये टोटल 7 कांड आहेत, म्हणजे 7 पार्ट्स आहेत रामायणाचे. त्यातलं एक शेवटचं उत्तरकांड आणि पहिलं बालकांड, हे 2 जर सोडली त्याच्यातही बरंचसं युद्ध आहे. पण उरलेल्या 6 कांडात फक्त 14 वर्ष आहेत आणि त्याच्यात फक्त युद्ध आहे. राम 11,000 वर्ष जगला. त्या 11,000 वर्षाचं रामायण, त्याचा 7 कांड आहेत,
7पैकी 5 कांड ही फक्त युद्धाची आहेत. असं युद्ध करायला, आम्हाला युद्ध जवळून बघायला, युद्ध करायला हा जो आम्हाला देवानी मान दिला तो एक वेगळा मान आहे. त्या मानाशी कुठच्याही गोष्टीची कंपॅरिझन होऊ शकत नाही. आमचं सगळं काम निस्वार्थ आहे. आज आम्हाला बरंच वाईट वाटतं की आम्हाला हे नाही मिळत, आम्हाला ते नाही मिळालं, आम्हाला ते नाही मिळालं. तुम्ही सर्व्हिसमध्ये असताना तुम्हाला कळलं असेल की अरे मी जेव्हा सुट्टीवरती येतो तेव्हा माझा एक मित्र सांगतो, अरे ही जमीन मी घेतली 2 लाखाला आणि 22 लाखाला विकली. अरे मला ते करायला वेळच नाही मिळाला, कारण मी तर कुठेतरी काश्मीरात भटकत होतो. पण तुम्ही जे दिलं आहेत जगाला, तुम्ही जे दिलं आहेत आपल्या भारताला, तुम्ही जे दिलं आहेत आपल्या समाजाला, त्याची कल्पना तुम्हाला कधीच येणार नाही. कारण ते तुम्ही निस्वार्थ भावनेने दिलं. तुमचा जन्म हा फक्त देण्यासाठी झालेला आहे. आणि जगामध्ये घेणाऱ्या जमाती भरपूर आहेत, स्वार्थी जमाती भरपूर आहेत. पण परमार्थामध्ये स्वार्थ बघणाऱ्या फक्त 2च जमाती आहेत. एक संत परंपरा आणि एक सैनिक परंपरा. त्याच्याशिवाय तिसरी कोणतीही जमात अशी नाही आहे की जी परमार्थामध्ये स्वार्थ बघते. आम्हाला भरपूर, आम्हाला आमचा पगार घ्या. आहेत लोकांना प्रॉब्लेम्स आहेत, काहींचे पेन्शन मिळालेली नाही आहेत, ज्यांना जे काय मिळायचं आहे ते मिळालेलं नाही आहे. आपण एकही पैसा सोडायचा नाही आहे. आणि त्याच्यासाठी आपली जी सैनिक संघटना आहे ती काम करते. पण तुम्ही जर तुमचा पगार बघितला, तुमच्या भरतीच्या वेळी पगार बघितला, किंवा माझ्या भरतीच्या वेळी पगार बघितला, आता माझी 33 वर्षाची सर्व्हिस आहे, तुमची साधारण 15 ते 30, 35, 32 असेल. आज माझं पेन्शन माझ्या पहिल्या पगाराच्या जवळजवळ 125 पट आहे. माझा पहिला पगार 1456 रुपये होता. आज माझं पेन्शन 1.5 लाखापेक्षा जास्त आहे. साधारण हेच तुमच्या सगळ्यांचं तुम्ही जर करून बघितलं तर तुमच्या सगळ्यांमध्ये साधारण हेच प्रपोर्शन. जे 15 वर्षाचे असतील त्यांचं जरा कमी असेल. मला सांगायचं आहे का तुम्हाला की बऱ्याचशा गोष्टी आपल्याला जगात नाही मिळत, आणि ते कोणालाही विचारा, त्यांना नाही मिळत. पण एक गोष्ट आपल्याला लक्षात धरून चालली पाहिजे की आपलं जे असतं ते आपल्याला मिळतं, आणि त्याच्यात खुश राहणं हेच आपलं काम आहे. जे मिळालं नाही आहे त्याचं दुःख मानू नका, जे मिळतंय त्याचं सुख माना. आणि तुम्हाला सांगू का, आज जे आपण भेटतोय इकडे, अशा प्रकारचे समारंभ कुठच्या प्रोफेशनमध्ये होतात जरा सांगा मला. आज इकडे सिव्हिल गव्हर्नमेंटमधून कोणी आलंय की मला माहीत नाही आहे, पण आपले SBIचे साहेब आहेत इकडे, त्यांना विचारा की अशा SBIमध्ये कदाचित आपल्यापेक्षा थोडा पगार त्यांनी जास्त घेतला असेल, मी नाही म्हणत, हो की नाही तर. पण असे म्हणजे इथे जवळजवळ 5 पिढ्या बसल्यात. साधारण 60 सालापासून ते आत्ता काल रिटायर झालेले लोक, 4-5 पिढ्या, आमच्या 15-15 वर्षाची जर एक पिढी पकडली तर 4-5 पिढ्या इकडे बसले आहेत. असे एकत्र येणारी कुठची आहे का? आम्ही आपले प्रत्येक युनिटची, आता माझी युनिट 287 मीडियम रेजिमेंट आहे. आमचं दरवर्षी एक अशी मीटिंग होते 1 मेला. दरवर्षी 1 मेला काहीही असो, फक्त याच्यामध्ये करोनामध्ये नाही झाली. त्याच्यामध्ये आमच्या पहिल्या कमांडिंग ऑफिसरपासून ते आमची युनिट 85 साली रेस झाली. त्यावेळी आलेले सगळे जवान, ते आता म्हातारे आहेत, त्यावेळी झालेले लोक, 85-86 मधले रिटायर झालेले लोक ते येतात. एवढं प्रेम, एवढ्या सद्भावना ह्या कुठच्या प्रोफेशनमध्ये आहेत? कुठच्याच प्रोफेशनमध्ये. आम्ही काय मिळालं हे जर लक्षात घेतलं ना, तर आमची जमात ही सगळ्यात सुखी जमात आहे असं मी तुम्हाला म्हणेन. आणि जरा बघा, तुम्हालाही तेच वाटेल उद्यापासून. तेव्हा प्रॉब्लेम्स भरपूर असतात,
प्रॉब्लेमचा विचार करू नका. आता मी काही तुम्हाला देऊ शकत नाही, पण हांगे साहेबांनी आणि मांडलिक साहेबांनी जे सांगितलं त्याच्यातनं तुम्हाला कळेल की सरकार आपला बराच विचार करतंय. सरकार विचार करत नाही आहे असं नाही, पण थोडेसे प्रॉब्लेम्स आहेत, त्यांना त्यांचे प्रॉब्लेम्स आहेत, आम्हाला आमचे प्रॉब्लेम्स आहेत. सगळ्यांनी सरसकट एकमेकाला मिसळून घेतलं पाहिजे. जोपर्यंत माझा स्वतःचा सवाल आहे, मी ऑफिसर मी दोन्ही सिलेक्शन्समध्ये होतो. मी जवानांच्या सिलेक्शनमध्ये सुद्धा होतो, मी BRO होतो, आणि मी ऑफिसरच्या सिलेक्शनमध्ये पण प्रेसिडेंट एका बोर्डाचा होतो. भोपाळ बोर्डामध्ये 21 बोर्डाचा मी प्रेसिडेंट होतो. आणि तिकडचं घेतलेलं जे माझं जे काय ज्ञान आहे, जे तुम्ही लोकांनी मला दिलेलं आहे सगळ्यांनी, ते सध्या मी वाटतोय इकडे पुण्यामध्ये, पुण्याच्या बाहेर तिकडे जिकडे मला लोक बोलवतात. आणि आता माझी नाळ ह्या संघटनेशी जुळलेली आहे, आपल्या आंबेगाव ESM संघाशी. तर मी तुम्हाला आवाहन करतो की जेव्हाही तुम्हाला SSBच्या ट्रेनिंगसाठी गरज असेल तेव्हा मी एका हाकेच्या अंतरावरती तुमच्यापासून दूर आहे. आणि मी बघितलं हल्ली आपल्या आर्मीमध्ये जी मुलं आहेत, आर्मी, नेव्ही, एअरफोर्समध्ये, आपण त्यांना एज्युकेशनल स्टँडर्ड त्यांचा इतका वाढव की बरीचशी लोक, जवानांची मुलं ऑफिसर्स होतात. आता मी कोणाशी जामखेडकर साहेबांशी बोलत होतो, त्यांचा मुलगा IIT मध्ये आहे. माझ्या युनिटमधली माझे जवळजवळ 12-15 जवानांची मुलं ऑफिसर्स झालेली आहेत, आता युनिट कमांड करतायत. नेव्हीमध्ये आत्ता कॅप्टन झाला, तो एक शिप कमांड करतोय. बरीचशी लोक IIT झाली आहेत, बरीचशी लोक इंजिनियर झाली आहेत, बरीचशी लोक MBA करून फॉरेनला गेली आहेत. तर आता आपलं ही काम आहे की आपला दर्जा वाढवायचा आहे. त्याच्यामुळे जर का मी ज्याच्यात मदत करू शकतो त्याबद्दल सांगतो की पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आणि SSB यासाठी माझी काही गरज लागली तर माझा फोन नंबर साहेबांकडे आहे, दैवेलकर साहेबांकडे आहे. या संघटनेमध्ये माझा फोन नंबर दिला आहे. मला केव्हाही कॉन्टॅक्ट करा आणि मी तुमच्यासाठी हजर राहील. एवढं बोलून हे जे काय मी बोललो त्याला फक्त 2 शब्द मानून घ्या आणि मी तुमची रजा घेतो. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद साहेब. निश्चितपणे आपण आम्हाला मोलाचं मार्गदर्शन केलेलं आहे.